नमस्कार. नळ सुरू केला की पाणी येतं किंवा स्विच ऑन केला की लाईट लागतो. पालक हो, अभ्यासाचं मानसशास्त्र तसं नाही की मुलांना सांगितलं की आत्तापर्यंत आपण कुठेतरी बाहेर जाऊन आलो, मस्तपैकी मजा बिजा करून आलो, चल आता बस टेबलावर आणि अभ्यास कर. असं नाही होत पालक हो. थोडासा तरी त्याला मूड यायला लागतो आणि हा मूड आणणं आपल्या हातात आहे. म्हणजे मुलांना कधी तुम्ही बाहेर घेऊन जायचं, त्यांना कधी त्यांनी स्वतःसाठी मोकळा वेळ ठेवलाय, तो वेळ साधून त्यावेळी त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा. किंवा त्यांना तो वेळ खाण्यामध्ये किंवा त्यांचे जर खांदे हातपाय दुखत असतील तर त्यांना ते थोडं चेपून द्यायला किंवा त्यांनी एक पटकन झोप काढायला, अशा पद्धतीने त्या वेळेचं संगोपन करणं हे पालकांच्या हातात आहे. अभ्यासाचं हेच मानसशास्त्र आहे. 10वी-12वीच्या परीक्षा यायला लागल्या की त्याचा अभ्यास आता मुलांनी सुरू केलेला आहे, कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. त्या सुरुवातीलाच जर तुम्ही सांगितलं त्यांना अगदी दररोज, पालक हो, हे असं नाही की मी एकदा त्याला सांगितलेलं आहे माझ्या मुलीला किंवा मुलाला, असं नाही चालत. आठवड्यातनं एकदा किंवा दररोज सुद्धा तुम्ही मुलांना सांगितलं की काही काळजी करायची नाही, आपण मन लावून जितका चांगला अभ्यास करता येईल तो करायचा. तो करताना आपल्या मनामध्ये ज्या शंका येतील त्या शंका लिहून काढायला त्यांना एक कागद, एक पेन द्यावं की तिथल्या तिथे त्यांनी त्या शंका लिहून काढल्या तर दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या शिक्षकांना त्या शंका विचारायला कुठेही त्रास होत नाही आणि लक्षात राहतात सगळ्या शंका. अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास सर्वांगीण पद्धतीने करून घेणं हे पालकांचं कर्तव्य आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांना तुमच्या शेजारच्या मुलांची किंवा त्यांच्या वर्गातल्या हुशार मुलांची तुलना कधीही करू नका. आपलं पाल्य काय आहे हे पालकांच्यापेक्षा कोणालाही माहिती नसतं. एखादं मूल खेळामध्ये पुढे असतं, उजवं असतं. काही मुलं चित्रकलेमध्ये उजवी असतात, काही गाण्यामध्ये उजवी असतात. ह्या कलासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. नुसतं पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नाही आहे. आपण उदाहरण खेळाचंच जर घेतलं, अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती असलेल्या क्रिकेटच्या खेळाचं जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा स्किल महत्त्वाचं नाही का? मग ते सुद्धा येण्यासाठी प्रयत्न नाही का लागत? असं एका दिवसातच कोणाकडे ते येत नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कुठलीही गोष्ट वारंवार करण्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास या शब्दाचा संस्कृत अर्थ असा आहे की जी गोष्ट तुम्ही वारंवार करता त्याला अभ्यास म्हणतात. म्हणजे तो तुमच्या अंगवळणी पडतो. जसा आपल्या शालेय अभ्यास आहे तसाच ह्या इतर ज्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या कला आहेत, त्या जर पुढे आपल्याला करिअर म्हणून न्यायच्या असतील तर त्यासुद्धा आपण करिअर म्हणून घेऊन जाऊ शकतो. पण त्याचा मात्र अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे पालक हो, आणि आमचे जे ग्रुपमध्ये कोणी शिक्षक असतील तर शिक्षक हो, तुम्ही सुद्धा लक्ष द्या. पालक तुम्ही लक्ष द्या. मुलांनो, तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा. पालक जेव्हा तुम्हाला मध्येच एक लाडू बिडू घेऊन येतात तेव्हा चिडचिडू नका. त्यांची वृत्ती मनातनं लक्षात घ्या की त्यांना पाहिजे की तुमचा अभ्यास छान व्हावा. याच्यासाठीच पालक नेहमी प्रोत्साहन देत असतात, बरं का? पालक हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. आम्हाला ग्रुपमध्ये तुमचे प्रश्न असतील तरी विचारा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहून पाठवलेत तर त्याची उत्तरं आम्ही लगेच देऊ. नमस्कार.